अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कहीं पे चोरी कहीं पे डाका, ब्रेकिंग न्यूज में बघून टाका, मंत्री मौजी पाड़े का काका, न्यूज अपनी चटपटा पटाका, पटा पटाखा पटा पटाखा। खबर दर खबर पहुँचे आपके घर, देखे न्यूज ये पूरा शहर। News, reviews and interviews, fresh and hot, without excuse. Without excuse, without excuse. So tune in, keep watching. पूरे शहर की बातें, अपना शहर, अपनी बातें, अपना शहर, अपनी बातें, सुबह शाम हर रोज आपके लिए लाते, हम आपके लिए लाते। कोणार्क, अपना शहर अपनी बात. नमस्कार, मी मेघना घाग. कोणार्क अपना शहर अपनी बातेच्या आजच्या मराठी एपिसोडमध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग नजर टाकूयात शहरातील सामाजिक, सांस्कृतिक एवं राजनैतिक घडामोडींवर. कोणार्क, अपना शहर अपनी बात. उल्हासनगर महानगरपालिकेत नागरी सुविधा केंद्रात नागरिकांना होणाऱ्या असुविधा लक्षात घेता उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अपेक्षा पाटील यांनी एक बैठक बोलवली आणि यावेळी नागरी सुविधा केंद्राच्या अधिकाऱ्यांना काही सूचना देण्यात आल्या. उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या बऱ्याच समस्या, जन्म आणि मृत्यूबाबतच्या समस्या माझ्याकडे आल्या होत्या. तर या सर्वांचा विचार करता उल्हासनगर महानगरपालिकेच्या जन्म मृत्यूशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आज मी महापौर दालनात बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये येथील अधिकाऱ्यांशी चर्चेमध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की जो त्रास सामान्य नागरिकांना होतोय तो कसा कमीत करण्यात येईल याच्या सूचना मी त्यांना देण्यात आलेल्या आहेत. तसेच काही केसेसमध्ये कोर्टाकडे आपल्याला जावं लागतं या काही कारणांमध्ये, तर त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिकासुद्धा मी काही दिवसात दाखल करण्यात येणार आहे. आणि मी अधिकाऱ्यांना असे सुद्धा निर्देश देण्यात आलेले आहेत की जी सर्वसामान्य जनता आपल्याकडे येते त्यांना तुम्ही दिशाभूल न करता आपण घरातल्या व्यक्तींना ज्या प्रकारे समजून सांगतो एखादी गोष्ट त्या प्रकारे त्यांना समजून सांगावे आणि त्यांना सहकार्य करावे. कोणार्क, अपना शहर अपनी बात. उल्हासनगर 5 येथील प्रसिद्ध दसरा मैदानमध्ये लहुजी सेनेच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. यावेळी या संघटनेचे राष्ट्रीय नेते बाळासाहेब गोखले व कार्यकर्ता उपस्थित होते. काय सांगाल तुम्ही, ते पुतळ्याची स्थापनाही झालेली आहे आणि ह्याच्या पुढच्या तुमच्या काय संकल्पना असणार? ॲक्च्युली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची डिमांड गेल्या 25 वर्षापासून महापालिकेच्या दप्तरी पास झालेली आहे आणि तरीसुद्धा महापालिकेत पुतळा हा बसला नाही आणि वेळोवेळी समाजाला फक्त वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. तेव्हा काही संतप्त नागरिकांनी, संतप्त समाज बांधवांनी हा पुतळा 1 ऑगस्ट 2016 रोजी इथं बसविला आणि समाजामध्ये खूप मोठा संदेश दिला. मी राजेंद्र नामदेव आढळले. या पुतळा 1996 पासून पास झालेला असून नगरपालिकेच्या याच्यामध्ये पास झाला असताना महानगरपालिका झाल्यानंतर 2.5 लाखाच्या ऐवजी त्याचे 10 लाख रुपये झाले. प्रत्येक वर्षी त्याचे 10चे 20, 20चे 40 असे होत गेले आणि पुतळ्याचे सगळे प्रोसिजर पूर्ण याच्यापर्यंत कलेक्टर ऑफिसला गेले, मंत्रालयाला गेले. आम्हाला फक्त आमचा समाज जास्त याच्या शिकल्या न कारणानं त्यांनी आम्हाला अशिक्षित समजून आम्हाला चुकीचं मार्गदर्शन दिलं आणि 1996 पासून पुतळा आमचा आज 2016 आहे. 20 वर्षापासून रखडून ठेवलेला आहे आणि या गोष्टीचा राग मातंग समाजाने घेऊन स्वतःच्या पैशाने हा पुतळा तयार करून रातोरात केव्हा बसवला हे आम्हाला माहिती नाही. परंतु हा पुतळा इथून हटावा नाही म्हणून आम्ही पुतळा बचाव समिती तयार केलेली आहे आणि हा पुतळा जर आत्ता इथून हटला तर या पुतळ्याचं
अपमान होईल, विटंबना होईल आणि तो पुतळा इथून हटावा नाही, त्याच्याकरता आम्ही इथं सज्ज आहोत. आणि याकरता किती काय झालं तर हा पुतळा आम्ही इथून हटवून देणार नाही. विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दसरा मैदानात उल्हासनगर या ठिकाणी बसलेला आहे. महानगरपालिकेला मातंग समाजाचे सर्व नेते पदाधिकारी गेल्या अनेक वर्षापासून मागणी करतात, पैशाची तरतूद केलेली आहे, परंतु पुतळा बसत नाही. त्यामुळे अण्णाभाऊंच्या 96व्या जयंतीनिमित्त दसरा मैदानामध्ये पुतळा बसलेला आहे. या पुतळ्याचं संरक्षण व्हावं म्हणून अण्णाभाऊ साठे पुतळा स्मारक बचाव समिती या ठिकाणी स्थापन झालेली आहे. महानगरपालिकेने महासभागृहात हा मान्य करून तशा प्रकारचा व्यवस्थित या ठिकाणी पुतळ्याचं संरक्षण करणे आणि व्यवस्थित ही मैदान चांगलं करणे, या ठिकाणी संरक्षण देणं काळाची गरज आहे. जर या पुतळ्याचा समजा काहीतरी विटंबना झाली तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारल्याशिवाय राहणार. कोणार्क, अपना शहर अपनी बात. याच दसरा मैदानात सिंधी समुदायाचे इष्टदेव झुलेलाल यांचाही पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी शहरातील काही संघटनेतर्फे करण्यात येत आहे. यात संबंधित आम्ही शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. उल्लासनगर शहर में जो दसरा मैदान है वो बच्चे को खेलने का मैदान है. जो बच्चे को आज उल्लासनगर में बड़ी समस्या है, खेलने के लिए कुछ ग्राउंड्स नहीं, मैदान नहीं है, वो खेलने का मैदान है. वहाँ पर कुछ लोगों ने अण्णाभाऊ साठे का पुतला बिठाया है. मेरी वो लोगों से भी विनती है कि आप भी ऐसा कोई कानून हाथ में लेकर कुछ भी काम मत करिए, कानून से चलकर काम करिए. कानून से काम करेंगे तो वो जो अण्णाभाऊ साठे है जिनका पुतला आपने बिठाया है उनका भी आदर होगा, उनका भी सम्मान होगा. इस शहर में उसी दसरा मैदान में कुछ दिन पहले जो एक खबर पेपर में मैंने पढ़ी थी कि झूलेलाल भगवान का मूर्ति वहाँ पे बिठाई जाएगी, उसमें उनका स्मारक उधर बनाया जाए, ऐसी मांग किसी ने की है. मेरे ख्याल से मेरे मित्र वो राजा गेमनानी है, उन्होंने ही ये मांग की है. मैं राजा गेमनानी मेरे अच्छे मित्र हैं, मैं उनको भी बताना चाहता हूँ. भगवान भगवान होते हैं और भगवानों के हम लोग हिंदू धर्म के रीति रिवाज के प्रमाण से हम भगवानों के मंदिर बनाते हैं और मंदिर में भगवान को रखते हैं, उनकी पूजा अर्चा करते हैं और उनका व्रत रखते हैं, 40 दिन का उपवास करते हैं चालिया का. ऐसे झूलेलाल भगवान का मंदिर होना चाहिए. मंदिर में ही उनकी पूजा अच्छी होगी, पूजा अर्चना हो सकती है. बल्कि ये अगर मैदान में या स्मारक बनाएगा तो उसकी विटंबना होगी. राजा गेमनानी मेरे अच्छे मित्र हैं, मैं उनको बताना चाहता हूँ कि आप ऐसी मांग मत करिए जिससे भगवान की विटंबना होगी, और भगवान की विटंबना न करिए. ये स्मारक और पुतले बिठाने की बात आप न करिए. इनके मंदिर बनाइए. हिंदू धर्म को हम मानने वाले हैं, हिंदू धर्म के रीति रिवाज से उनकी पूजा पाठ मंदिर में होनी चाहिए, ऐसी मेरी मांग है. साथ ही साथ में जो भी पुतला और मंदिरों की या स्मारक की कोई बात करते हैं, मंदिर भगवान के होते हैं, स्मारक थोर पुरुषों के होते हैं जिन्होंने इस देश के लिए आज़ादी दिलाई, देश के स्वातंत्र्य के लिए अपना बलिदान दिया, उनके पुतले और स्मारक होते हैं. साथ ही साथ में इस शहर के लोगों को मैं अपील करना चाहता हूँ कि इस शहर में सभी जाति धर्म के लोग रहते हैं, बड़े अच्छे पैमाने पे रहते हैं. इस शहर का इतिहास है, कभी किसी की जाति दंगा या शहर में हुई नहीं. इसलिए कोई भी किसी भी भगवान को या थोर पुरुष जो है जिन्होंने स्वातंत्र्य के लिए अपनी बलिदान दिया, ऐसे लोगों को अपने अपने समाज के लिए न बांटिए. अपने अपने समाज में बांटने के बाद अपने अपने समाज में उनको बांट कर लेंगे तो उसमें जाति भेद निर्माण होता है, और जाति भेद निर्माण होने से लोगों में दूरी पैदा होती है. ये दूरी पैदा न करिए, ऐसे मैं लोगों से इस शहर के अपील करता हूँ. कोणार्क, अपना शहर अपनी बात. उल्हासनगर एक परिसरातील एका विवाहित महिलेस नोकरीचे आमिष दाखवून फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेस गुंगीचे औषध देऊन गुजरात येथे नेऊन तब्बल 1 लाख रुपयास विकण्यात आले, ज्यानंतर या महिलेचे जबरदस्ती लग्नही लावून देण्यात आले. पाहुयात सविस्तर बातमी. मला कामासाठी मी शोधत होते, मला जॉब पाहिजे होता. तर मला एक महिलेने, मी एक गरीब घराची आहे, माझे 3 मुलं आहेत लहान लहान. मला माझी गरीब परिस्थिती आहे, याच्यासाठी मी कामासाठी शोध करत होते. मला एक महिला भेटली, रंजना पाटील नावाची. तिने मला म्हणली पेशंट सांभाळायचं काम आहे बाई, या ठिकाणी आहे अंधेरीला, या साईडला. मला घेऊन गेले. मला धुंदीचं औषध देऊन मला डायरेक्ट बडोदराला विकून टाकले त्यांनी.
मी तिथून निघू नव्हते शकत. मला तिथं अजून बी लई साऱ्या पोरी होत्या. 16 तारखेला नेलं होतं इथून. माझ्याबरोबर त्यांनी जबरदस्ती करून लग्न करून टाकलं, जबरदस्ती करून सर्टिफिकेट बनवून टाकलं, त्यांनी विकून टाकले तिकडं 1,15,000ला. मग जबरदस्ती केली त्या लोकांनी, तिथं बांधून ठेवलं होतं बंद करून कमऱ्यामध्ये. मी माझ्या भावाला फोन केला तिथून, त्यांनी मला इथून काढलं. तुम्ही ह्या काळामध्ये तिथे राहत होता तर तुम्हाला कशी वागणूक मिळत होती किंवा तुम्हाला फोन कसा काय केला तुम्ही? कशी लपून फोन केला तिथून. मला ते लोक फोन देत नव्हते, मला दाबून ठेवत होते, बांधून ठेवलं होतं मला आतमध्ये. धुंदीचं औषध देत होते मला, गोळ्या देत होते. तिथून मला जेवण देत नव्हते त्याच्यामुळं. आणि मग तुम्ही कसं काय संपर्क साधला तुमच्या भावाशी आणि कसं काय म्हणजे सुटका करून लोक घेतली? घरामध्ये थोडे खाली होते, ते खालच्या रूममध्ये होते आणि एक जण वरच्या रूममध्ये होते. तर मी लपून फोन केला, त्यांचा फोन पडेल होता तिथं. मी लपून फोन केला माझ्या आईला, सांगितलं या ठिकाणी आहे मी, मला इथून काढा बाहेर करून. तुमच्यावर असलेल्या तिकडे ज्या सोबत महिला होत्या दुसऱ्या, त्या कुठच्या साईडला होत्या, त्या दलालपाशी होत्या त्या सगळ्याच महिला. ते दलाल विक्रीचे काम करतात, त्यांनी मला विकलं तिकडं. कसा काय सौदा होतो तिकडे? हे जो जसं खोटं बोलून फसून आणतात पोरींना, बाई तुम्हाला काम दिलं होतं, हे दिलं होतात, बाई तुम्हाला एवढे पैसे भेटणार करून, हे सांगून घेऊन येतात पोरींना. मला पण हे सांगून नेलं तिथं. नाही, तिथे व्यवहार कसा होता? म्हणजे तुम्हाला बसवलं होतं, नंतर 4 लोक बोलतात, बोली लावतात, असं काय? बोली लावतात ते लोक. ते पुढची पार्टी येते, त्यांना त्यांच्याशी बात करवतात, दाखवतात, बोली करतात. त्याच्यानंतर लग्न बिग्न करून हे करून पोरींना विकून टाकतात ते लोक. तुमची किती वेळा बोली लावली गेली? माझी 1 वेळा लावली त्यांनी, 1,15,000मध्ये लावली त्यांनी. मग ज्याच्याशी तुमचं लग्न झालं होतं तो काय म्हणत होता? त्याच्याशी काय बोलणं झालं? त्याच्या फॅमिलीशी काय बोलणं झालं? ते काय म्हणत होते? काय नाही बोलले ते लोक बोलले पसंत आहे, बोलले लग्न केलं, मला धुंदीचं औषध दिलं, मला काय नाही, जबरदस्ती माझ्याशी लग्न केलं, साईन करवली पेपरांवर त्या लोकांनी, जबरदस्ती करून सगळं हे केलं. मला 15 दिवस तिथं आतमध्ये घरामध्ये बंद करून ठेवलं होतं त्या लोकांनी, बाहेर नाही जाऊन द्यायचे. मग ज्याच्याशी लग्न केलं होतं त्याने तुमच्यावरती बलात्कार किंवा काय जबरदस्ती केली का? हां केली, जबरदस्ती केली त्या लोकांनी. म्हणजे एकट्याच माणसाने केली का खूप लोक? त्यांनीच केली, एकट्यानेच. त्याच्याबरोबर लग्न करून दिलं त्यांनीच केलं. तुम्ही कोणत्या गावात राहत होते आता? मी आता जिथून मला ह्या लोकांनी काढलं, जे पोलीसवाल्यांनी मला, मी गुजरातमध्ये होते. कोणत्या गावात? गुजरातमध्ये खेरालू गाव होतं, त्याच्यामध्ये होते मी. तिथं कोण येऊ जाऊ शकत नव्हतं, असं ते जंगल होतं पूर्ण. आज तुम्ही 15 दिवसांनी तुमच्या मुलांना भेटले, कसं वाटलं तुमच्या मनाला? मला चांगलं वाटलं. बस मी सही सलामत घरी पोहोचले. क्राईम ब्रँचने मला वाचवलं. बस माझ्या भावानी, त्यांच्या मित्रांनी, मी त्यांचं धन्यवाद करते. बस मला अजून काय नको. तुमची आणि त्या बाईची ओळख कशी काय झाली? ती येत होती आमच्या घराच्या इथं येत होती, त्यांचे कोण रिश्तेदार राहत होते तिथं वाटतं. तसंच बात करून ती बोलत जायची, मी हा तिच्या बातीमध्ये हा केलं. मला काहीच माहीत नाही ती कसं काय केलं, मला काहीच कळलं नाही. काय त्या बाईचं नाव? रंजना पाटील नाव आहे तिचं. या घटनेनंतर उल्हासनगर एक पोलीस स्टेशन व रिजेन्सी ग्रुपच्या सहकार्याने पीडित महिलेची वेळेत सुटका करण्यात आली. आपका नाम क्या है? मेरा नाम पप्पू सैनी है, रीजेंसी ग्रुप से हूँ मैं। रीजेंसी ग्रुप में हमारे सेठ लोगों को पीड़ित महिला का भाई आके मिला और ऐसा ऐसा बताया, ऐसा ऐसा हो गया। तो हमारा रीजेंसी ग्रुप जो है किसी भी गरीब को मदद करने का काम करता है। रीजेंसी ग्रुप अच्छा काम करता है, नेक काम करता है। ये पीड़ित महिला जो है ऐसे एक रैकेट में फंस गई। वो रैकेट ऐसा है, जो रैकेट ऐसा शादी कराने का काम करते, अगवा महिला को अपहरण करते, इधर से लेके जाते, उधर जाके शादी करवाते, पैसे में बेचते, नहीं तो उनको वेश्या का व्यवसाय मतलब धंधा करवाते। ऐसा एक रैकेट है, बहुत बड़ा रैकेट है। मैं खुद जाके वहाँ पे देखा है। तो वो रैकेट से दूसरी जो महिला है, किसी की माँ बेटी है, किसकी बहन है, बच्चा है, ऐसा जो अपहरण करके लेके जाते हैं। तो मेरा एक ऐसा संदेश है कि दूसरे किसी के साथ ऐसा नहीं होए। मैं आप लोगों को धन्यवाद करता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को ये बात
दिखाओ और बताओ उनको। आप गुजरात गए थे, गुजरात पुलिस का रवैया कैसा था? ये जो दलाल अलग अलग टाइप से आपको बहला फुसला रहे थे, ये दलाल लोग कैसे रहते हैं और किस तरह से वो यानी झूठे कागजात और ये बनाते हैं? दलाल लोग अपने अपना अलग अलग सबको अलग नाम देते हैं। वहाँ पे अगर समझो हम लोग जिसके नाम से पूछेंगे वो नाम से हमारे उधर रहेगी तो भी मिलेगी नहीं, क्योंकि उन्होंने पेट नेम देते हैं। इन लेडीज़ लोगों का वहाँ पे बोली लगाया जाता है, बोली लगा के उनको खरीदी किया जाता है, फिर दूसरी जगह जाके उनसे धंधा करवाया जाता है। गुजरात पुलिस ने जैसा मदद करना चाहिए वैसा मदद नहीं की, पर उनके अगर जो कानून में है समझो तो उनको करना ही है। लेट किया लेकिन परफेक्ट मदद नहीं करते थे, क्योंकि वो लोगों के इसके धंधा उनके एरिया में था, उनको सब मालूमात रहता है जैसा मदद। ये दलालों का रवैया, उनके पास गुंडे बिंडे सब ऐसे रहते हैं क्या? मुजगंडे की मारने के उसके पॉसिबल होती है? सब कोई रहते, सब रहते। दलाल लोग हैं वो लोग अपने गुंडे पाल के रखते हैं, और वहाँ पे जो भी है कोई भी जो जाता है छुड़वाने के लिए उन पे हमला कर देते हैं। पुलिस जाती है तो पुलिस को भी बख्शा नहीं जाता है। तो वहाँ पे कोई भी जाए वो बंदोबस्त के साथ जाना चाहिए। याच संबंधित आम्ही उल्हासनगर एक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेख यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेतली। आपल्याकडं उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये 16/7/16 रोजी जी बाई मिसिंग झाली होती त्याबद्दल त्याच्या भावानी खंडू धर्मा पवार यांनी आपल्याकडे 2/8/16 रोजी मिसिंगची तक्रार नोंद केली होती आणि तिने सांगितलं होतं की मी नोकरीसाठी घरातून बाहेर जात आहे असं सांगून ती निघून गेली होती। त्यानंतर आपण मोबाईलचे जे नंबर वगैरे होते आणि त्या ज्यांनी तक्रारदार आहे तो रिजन्स कंपनीमध्ये कामाला आहे आणि रिजन्स कंपनी बांधकाम व्यावसायिक यांनी आपल्याला त्यामध्ये भरपूर मदत केलेली आहे आणि त्यांच्या टीमच्या बरोबर आणि आपली सुद्धा तपास पथकाची टीम आणि उपायुक्त श्री भारद्वाज सर यांचे मार्गदर्शनाखाली ACP तोटावर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपली टीम त्याची मुलीची माहिती मिळाल्यानंतर आपण गुजरात राज्य या ठिकाणी आपण तपास पथकातले अधिकारी कर्मचारी रवाना करून त्या ठिकाणी तपास करून आपण ही जी मुलगी मिसिंग झाली होती तिचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतलेला आहे आणि एकूण 4 आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे। तपासात असं निष्पन्न झालेलं आहे की या मुलीला त्या ठिकाणी विकण्यात आलेलं होतं। 1.5 लाख रुपये घेऊन आरोपींनी विकण्यात आलं होतं आणि तिच्यावर अतिप्रसंग सुद्धा करण्यात आला होता। बरं, काय प्रकार आहे नेमका? एकंदरीत हे मोठं रॅकेट आहे का किंवा काय? ही टोळी आहे? इथली बाई अजून ती रंजना नावाची बाई अजून फरार आहे? काय रॅकेट आहे का काय? कशा पद्धतीने महिलांना फसवतात हे रॅकेट असण्याची शक्यता, दाट शक्यता आहे आणि आम्हाला आता तपास त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे। एकंदरीत ह्या महिलेला जी नोकरीला लावते असं सांगून त्या महिलेला इथून घेऊन गेले होते उल्हासनगरमधनं आणि त्या ठिकाणी नोकरीला कामाला वगैरे नाही लावता तिचं परस्पर विक्री करून तिचं दुसऱ्याच आरोपीबरोबर लग्न लावून दिलेलं होतं। यामध्ये एक वकील सुद्धा आपण अटक केलेला आहे। काय नाव आहेत आरोपींची आणि काय गुन्हा त्यांच्यावरती IPC अंडर गुन्हा दाखल केला आहे? आपण IPC कलम 376, IPC 328, 366, 370(2), 34 याप्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 4 आरोपी आहेत। त्यांचे रमिलाबेन पोपटलाल पटेल वय 50, मैसाना राज्य गुजरात, 2 जितूभाई हसमुखलाल दर्जी राहणार सदर, 3 चंदिकाबेन हसमुखलाल दर्जी आणि 4था जो आहे पूजाजी तालाजी ठाकूर, असे 4 आरोपींना आपण पकडून अरेस्ट केलेलं आहे। याच्यामध्ये महिला दलाल समोर आलेले आहेत साहेब पहिल्यांदा। ह्या महिला दलालांचं काम कसं असतं? आता ही जी पोपटलालची बायको जी आहे ती दलाल, तिचा काय रोल असतो? महिला दलालचा म्हणजे त्यांनी आपल्या या महिला वगैरे शोधायच्या आधीमध्ये एरियामध्ये बघायचं कोण विधवा बाई आहे, कुणा तिचं वय कमी आहे, तिला काही सहारा नाही आसरा नाही, अशा मुली शोधून या महिला दलाल ज्या आहेत त्यांना फूस लावतात, आमिष दाखवतात आणि त्यानंतर त्यांना घेऊन जातात। या प्रकारे ते गुन्ह्यात तपासात निष्पन्न झालेलं आहे। ही आंतरराज्यीय कनेक्शन टोळी आहे का? कारण की काहींचं लोकेशन तुम्हाला वेगवेगळ्या राज्यात मिळतं आहे, काही जालना साईडला महाराष्ट्रात, काही ठिकाणी गुजरातमध्ये, काही बाहेर, असं म्हणजे आंतरराज्यीय रॅकेट आहे का? आंतरराज्य असण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे। दुसरे पण आमच्या पोलीस स्टेशनच्या आधीच एक दुसरी पण मुलगी मिसिंग झालेली आहे, तिचा पण आम्ही शोध घेत आहोत। ती आता सध्या जालनामध्ये त्या एका इस्माने तिला राजस्थान येथे पाठवून दिल्याचा आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्या ठिकाणी पण आम्ही आपण टीम रवाना करत आहोत। कोणार्क, अपना शहर अपनी बात।
क्रांती दिवसाचे औचित्य साधून उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली देण्यात आली। यावेळी उल्हासनगर काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते। आज क्रांति दिवस के अवसर पर मैं उल्लासनगर शहर जिला कांग्रेस कमेटी की तरफ से हमारे सभी शहीद जवानों को भावपूर्ण श्रद्धांजलि देता हूं। और आज जो हमारे पूरे भारत देश में जो आज़ाद है, जो आज़ादी से हम घूम रहे हैं, आज़ादी से हम कमा रहे हैं, आज़ादी से हम रह रहे हैं, ये हमारे शहीद जवानों ने अपनी जान गंवा के कुर्बानी देके हमें यहाँ पर आज़ादी दिलाई है। मैं उनको हाथ जोड़ के सर झुका के हार्दिक उनको मैं श्रद्धांजलि देता हूँ। और इसके साथ में भगवान के तरफ प्रार्थना करता हूँ कि उनकी आत्मा को शांति दे। धन्यवाद। कोणार्क, अपना शहर अपनी बात। उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीचा काळा बाजार उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उघडकीस आणण्यात आला आहे। माहेरचा वसा या मोहिमेअंतर्गत बाळंतीण महिलांना देण्यात येणारे सामान व खाद्यपदार्थ खराब दर्जाचे असल्याचे उघडकीस आले आहे। पाहुयात सविस्तर बातमी। उल्हासनगर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने शहरातील शासकीय प्रसूतिगृहातील बाळंतीण महिलांकरिता माहेरचा वसा देण्यात येत होता, ज्यात मुख्य स्वरूपात तूप, खोबरं, काजू, बदाम व इतर खाद्यपदार्थांचा समावेश होता। मात्र बाळंतीण महिलांना देण्यात येणारे हे खाद्यपदार्थ खराब दर्जाचे असल्याचा आरोप उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे लावण्यात आला, ज्यानंतर या पदार्थांमध्ये अक्षरशः किडे असल्याचेही समोर आले। या घटनेनंतर संबंधित उल्हासनगर महानगरपालिकेचे अधिकारी व समितीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे। उल्हासनगर महानगरपालिकेने माहेरचा वसा हा महिला आणि बालकल्याण समितीमार्फत ही एक म्हणजे उल्हासनगर शहरातील जे बाळंतीण आहेत त्यांच्यासाठी योजना चालू केली होती। पण त्या योजनेची म्हणजे अशी फसवेगिरी 420 गिरी आहे, जी आज आम्हाला म्हणजे स्थानिक जे आमचे जे पत्रकार होते त्यांच्याकडून बातम्या मिळाल्या आणि मी आज बातम्या वाचल्या। त्या अनुषंगाने पूर्ण आमची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टीम आज या शासकीय हॉस्पिटलमध्ये 4 नंबरच्या आम्ही आलो आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही जेव्हा हे पूर्ण पॅकेट्स ज्या गोण्या आम्ही ते पूर्ण जेव्हा काढल्या, त्याच्यामध्ये महानगरपालिकेने त्यांना जो दिलेला आहे की किती गोष्टी द्यायच्या आहेत आणि किती वजन असलं पाहिजे, असं म्हणजे कुठेच ताळतंत्र बसत नाही। आणि एका गोणीमध्ये समजा 10 पॅकेट असतात, पण त्या गोणीमध्ये पण 7-8 पॅकेट येतात, म्हणजे ते पहिलेच वजन कमी, त्यात ते येतात ते मटेरियल पण कमी आणि परत गोणी पॅकिंग होते 10ची त्याच्यात पण कमी। म्हणजे हा किती मोठा घोटाळा आहे महानगरपालिका करते आहे। तर आम्ही आयुक्तांना विनंती करतो की ह्या ज्या ठेकेदार असेल त्याला 420चा त्याच्याखाली गुन्हा नोंद करा आणि त्याला कायद्यात टाका। तुम्हाला एक उदाहरण देतो की महानगरपालिकेने सांगितलं की ह्यांना की तूप द्यायचं, पण ते तूप न देता हे फक्त डालडा देतात आहे आणि ओरिजिनल तूप द्यायचं आहे। तूप पण द्यायचं आहे 1.5 किलो आणि हे डालडा देतात 480 ग्राम फक्त, म्हणजे सरासरी 1 किलो कमी आणि ते पण डालडा, तूप पण नाही। असे म्हणजे बरेचसे व्हरायटी आहेत की 3 किलो साखर द्यायची आहे तर फक्त 820 ग्राम साखर देतात आहे, 3 किलो रवा द्यायचा आहे ते पण फक्त 820 ग्राम रवा देतात आहे। म्हणजे जेवढे आयटम आहेत 10 म्हणजे 6-7 आयटम आहेत, प्रत्येक व्हरायटीमध्ये वस्तूमध्ये कमी दिले। आणि रवा आम्ही जो चेक केला तर रव्यामध्ये पण अळी निघालेत, कडी म्हणजे ते किडे पण निघालेत। तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांना सांगतो की ह्या ठेकेदारावरती, ह्या उपायुक्तांवरती ज्यांनी की हे हायजिनिक प्रोडक्ट आहे की नाही, पॅकिंग आहे की नाही, ते कुठेही न बघता सरळ महानगर म्हणजे शासकीय याच्यामध्ये देतात हॉस्पिटलमध्ये, त्याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे। नाही तर मनसे आपल्या परीने आंदोलन छेडण्यास तयार आहे। फक्त क्वालिटी, फक्त वजन कमी आहे का क्वालिटीबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? नाही, वजन तर कमीच आहे आणि क्वालिटी अशी आहे की खोबरं आहे, खोबऱ्याला आतून बुरशी लागली आहे, खजूर आहेत त्या खारीकमध्ये पण वरती अळी आले आहेत आणि रवा आहे, रव्यामध्ये पण पूर्ण अळी आहेत आणि काजू आहे, काजू अख्खे द्यायचे, त्या काजू तुकडा दिलेले आहेत की म्हणजे एकदम निकृष्ट दर्जाचे। फक्त आपलं पोट भरण्यासाठी हे माहेरचा वसा फक्त हा उपाययोजना त्यांनी केलेला आहे असं आमच्या मनसेच्या निदर्शनास आलेलं आहे। पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचं आता आम्ही आयुक्तांना फोन केलेला आहे। आयुक्त बोलले की मी सक्षम अधिकारी पाठवतोय, त्याच्याकडे सगळे आम्ही हे माल दाखवणार आहोत। त्याच्यानंतर इथून आम्ही थेट आयुक्तांना विचारणार आहोत की असं
म्हणजे उल्हासनगरचा आज स्थापना दिवस आहे. उल्हासनगर काहीतरी सुशोभीकरण होणं गरजेचं आहे आणि त्याच दिवशी आमच्या हाती अशी म्हणजे गोष्ट लागते ही खूप म्हणजे एकदम म्हणजे बेकार गोष्ट आहे की म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे आणि मनसे ह्या गोष्टीचा निषेध व्यक्त करते. या संबंधित आम्ही शासकीय प्रसूतिगृहाचे डॉक्टर्स व अधिकाऱ्यांशीही बातचीत केली. कुछ पेशेंट ने हमको कंप्लेंट्स किए थे कि ये थैली में हमारा कुछ चीज़ खराब है. फिर उसके बाद में हमने उल्लासनगर कॉर्पोरेशन को इन्फॉर्म किए. वहाँ से हमको फ़ोन पे बताया गया कि ये थैली देने के लिए बंद करो. तो हमने वो थैली देना 6 तारीख से वो थैली देने के लिए बंद कर दिया. मैडम, ये जो खाना किसको पोषण आहार किसको दिया जाता था, उनकी क्या कंप्लेंट थी? उनकी कंप्लेंट ये थी कि उसमें कुछ काजू है, काजू खराब है, खजूर है वो भी ऐसा गिल्ला जैसा है, खोबरा भी अंदर से खराब है और जो घी है वो डालने का घी है. कुछ कीड़े वगैरह नहीं, कीड़े वगैरह ऐसा नहीं उसमें कुछ लिखे हैं. बारीक बारीक एक नहीं बोलती खजूर में अंदर बारीक बारीक कीड़े ऐसा आड़े ऐसा. कोणार्क, अपना शहर अपनी बात. शहरात शहाड रेल्वे स्थानक व उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरात शहरातील विद्यार्थी व उल्हासनगर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांद्वारे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. वळूयात याच बातमीकडे. संयुक्त विद्यमानाने आज आपण उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसर स्वच्छ करत आहोत. त्याचबरोबर स्वच्छ भारत अभियानची रॅली देखील काढत आहोत. या उपक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे SST कला वाणिज्य महाविद्यालय, RKT महाविद्यालय, SHM महाविद्यालय सहभागी आहेत. त्याचबरोबर उल्हासनगर महानगरपालिका यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहकार्य केलं आहे आणि ही आपल्या स्वच्छता अभियानाचं जागर सातत्याने दरवर्षी या ठिकाणी होत राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. आज उल्लासनगर स्टेशन प्रांगण और उल्लासनगर के जो प्लेटफॉर्म है और स्काई वॉक पे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विशेष साफ सफाई मुहिम रखी गई है. इसमें SHM और SST कॉलेज इनके विद्यार्थियों का समावेश है. इसके साथ ही उल्लासनगर महानगर पालिका के सभी स्वच्छता निरीक्षक, सफाई कामगार व मुकादम इन्होंने भी बहुत बड़ी संख्या में यहाँ पे पार्टिसिपेशन करके सहभाग लिया है और इस मुहिम के माध्यम से हम शहरवासियों को विनम्र विनती करेंगे कि अपने शहर को स्वच्छ रखें, रास्ते पे गंदगी ना करें और अपने शहर का जो कचरा निर्माण होता है वो घंटा गाड़ी में और डब्बे में डालें, जिससे कि हमारा शहर स्वच्छ रह सके. इस मुहिम के माध्यम से ये जनता को हमारा नम्र विनंती है. कोणार्क, अपना शहर अपनी बात. उल्हासनगर एक C ब्लॉक परिसरात वाहतूक विभागाद्वारे एक विशेष मोहीम राबविण्यात आली. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पाहुयात सविस्तर बातमी. मधुबन से लेकर C ब्लॉक चौक जो है उस एरिया में पब्लिक के थोड़े से कंप्लेंट्स आए थे कि यहाँ पे बहुत सारे लड़के जिनके पास लाइसेंस नहीं रैश ड्राइविंग करते हैं करके. इसलिए हम रेगुलर तौर पे हफ्ते में 1 या 2 बार नाकाबंदी करके केसेस करते हैं. वही रूटीन का एक आज का भी एक प्रयास था और इसमें हमने कम से कम 25 लोग ऐसे हैं कि जिनके पास लाइसेंस नहीं या पेपर्स नहीं है, रैश ड्राइविंग कर रहे हैं. ऐसे ज़्यादा करके बच्चे लोग हैं जो अंडर एज जिनके पास लाइसेंस नहीं है, उनको पकड़ कर कार्रवाई कर रहे हैं. आप क्या संदेश देना चाहोगे शहरवासियों को या जो छोटे बच्चों के गाड़ी चलाने देते हो माँ बाप को? इसके पहले भी हमने ये प्रयास किया था और रेगुलर कर रहे हैं. आपके माध्यम से हमने उल्लासनगर वासियों को ये संदेशा दिया था, आह्वान किया था कि बच्चों को गाड़ी मत दो और ख़ास करके जिनके पास लाइसेंस नहीं है, क्योंकि उनका चलाने का रफ्तार ऐसा है कि कम से कम वो खुद को बचा सके इतना भी अगर उनके पास उनके पेरेंट के पास गारंटी रहे तो दे सकते हैं विथ लाइसेंस. लेकिन वो बच्चे भी विदाउट हेलमेट वगैरह जा रहे हैं तो ये उनके लिए भी बहुत ही ख़तरनाक साबित हो सकता है, क्योंकि थोड़ी सी चूक और बच्चे लोग जिस प्रकार से चलाते हैं उसमें चूक होना ही होना है. इसलिए हम लोग बच्चों के जीवित को हानि न पहुँचे, इसलिए सभी उल्लासनगर वासियों को आह्वान करते हैं ट्रैफिक पुलिस उल्लासनगर की तरफ से कि आप अपने बच्चों को गाड़ी चलाने के लिए मत दें. कोणार्क, अपना शहर अपनी बात. शहरात असणारे जीवघेणे खड्डे व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या खड्ड्यांचे छायाचित्र उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांना दाखविण्यात आले.
मनसेचे सर्व कार्यकर्ते मला आज भेटले इथे. त्यांनी शहरातील खड्ड्यांची परिस्थिती दर्शवणारं एक निवेदन आणि काही फोटोग्राफ्स दिलेले आहेत. तर त्याच्यावर त्वरित अंमलबजावणी करून गड्डे बुजण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. आपण टेंडर्स कॉल केलेले आहेत, फायनल स्टँडिंग कमिटीने केले आहेत. थोडा पावसाळा कमी झाला की हे गड्ड्या बुजण्याचं काम आपण पार फुटिंगवर सोडतो. दरवर्षी साहेब हा म्हणजे पाटहोलचा किंवा खड्ड्यांचा प्रश्न शहरातून पूर्ण महाराष्ट्रभर किंवा शहरातसुद्धा दरवर्षी गाजतो आणि दरवर्षी लोकांना रस्त्यावर, सामाजिक कार्यकर्त्यांना रस्त्यावर यावं लागतं. असं का होतं? कारण अशा काही त्याला काही पर्याय किंवा त्याच्यावरती काही उपाय नाही आहे की किंवा खड्डे कमी झाले पाहिजे किंवा पडले नाही पाहिजे म्हणून? नाही, आता आपण नवीन यावर्षी कॉन्ट्रॅक्ट जो करत आहोत तो त्याच्यावरच ती जबाबदारी 2 वर्ष 3 वर्षाची मेंटेनन्सची टाकणार आहोत, जेणेकरून खड्डे पडले खड्डे यावर्षी बुजल्यानंतर पुन्हा पडले तर ती त्याची जबाबदारी राहील. अशा प्रकारचं अंदाजपत्रकामध्ये आपण तरतूद करून आणि त्या प्रकारची कारवाई यावर्षी करत आहोत आणि त्याचा लाभ पुढच्या 2 वर्षात होईल. याच्यावर कायमस्वरूपी प्रश्न म्हणजे जिथे डांबरी रस्ता आहे आणि तिथे पाणी तुंबलं, पाणी साचलं की तिथे गड्डा पडतो. तर शहरातले असले कॉन्क्रिटीकरण झालेले रस्ते आहेत तिथे ही समस्या जाणवत नाही, परंतु डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ही समस्या आहे. तर पाणी साचू नये, पाण्याचा निचरा व्हावा यासाठी सुद्धा काही आपल्याला त्याच्यावर प्रक्रिया करून काही जे पाणी आहे ते लगेच ड्रेन आउट व्हावं या अँगलने पण सायंटिफिक विचार करण्यात. आयुक्त साहेब, मध्य प्रदेशला सगळेच रस्ते डांबरीकरणाचे आणि तिथे अशा पद्धतीचा खड्ड्यांचा प्रॉब्लेम्स नाही आहे. मध्यंतरी तिथल्या मुख्यमंत्र्याचे सुद्धा त्या संदर्भामध्ये हे खुली मुलाखत झाली होती. म्हणजे मध्य प्रदेश डांबऱ्याच्या रस्त्यांवरती खड्डे पडत नाही आणि महाराष्ट्रात मात्र डांबरी रस्त्यावर खड्डे पडतात, काय म्हणाल? ही बाब तपासून घेण्यात येईल. आपण सांगता की डांबरी रस्त्यात खड्डे पडत नाहीत, तर नक्कीच ती काय प्रक्रिया वापरतात त्याचा नक्कीच आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला अभ्यास करण्याची मी सूचना देतो आणि त्याप्रमाणे. आज ॲक्च्युली उल्हासनगर शहराचा 67वा वर्धापन दिवस होता. त्यानिमित्ताने आज शहरामध्ये जी खड्डे आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे तर आम्ही त्या पूर्ण 1 ते 5 कॅम्पपर्यंत शहरातले फोटो काढून ते आज आयुक्तांना भेट म्हणून एक अल्बम दिला. त्याचप्रमाणे एक माळ पण दिली त्याची की जेणेकरून आता तरी प्रशासन जागे होऊन हे खड्डे आणि कचऱ्याचं साम्राज्य आहे ते कमी करता येईल किंवा बंद करता येईल याचा प्रयत्न आम्ही या आंदोलनामार्फत आयुक्तांना इशारा देऊन दिलेला आहे. बरं, किती दिवसात तुम्ही त्या संदर्भात हे आंदोलन केलं तर आयुक्तांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं? आयुक्तांनी 2 दिवसात सांगितलं आहे की आम्ही कचरा पूर्णपणे साफ करून देऊ. त्याचप्रमाणे खड्ड्यांचं जे आहे तर पाऊस जसा कमी झाला तर जे डांबरीकरण रस्ते आहेत त्या ठिकाणी टेंडर प्रक्रिया सुरू करूनच त्या ठिकाणी डांबर टाकून ते बॅच पोर्टल्स ते बुजवले जातील हे आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेले आहे. तुम्ही आयुक्तांच्या उत्तराने समाधानी आहात का? आयुक्ताच्या उत्तराने आम्ही समाधानी आहोत, परंतु जर आयुक्त अंमलबजावणी करतात परंतु खाली प्रशासन जे अधिकारी ते लक्ष देत नाहीत. ते आयुक्तांना कानाडोळा करून त्यांची जी कामं आहेत टक्केवारीची त्याच्यावरच ते इंटरेस्टेड असतात. तर आम्ही पण याच्यावरती वॉच ठेवणार आहे आणि जर यांनी नाही केलं तर आम्ही पुन्हा एक तीव्र आंदोलन छेडू ही आम्ही मनसेतर्फे ग्वाही देणार आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बात. उल्हासनगर 5 चालिया मंदिर परिसरातून राकेश चौथीरामानी वय 40 हे बेपत्ता आहे. आपण कोणालाही हे आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा. मैं कोमल तलरेजा, ये मेरे जीजू हैं राकेश पी चौथेरामानी. ये 4 तारीख को शाम 7:30 बजे चालिया मंदिर पे गए थे. वहाँ से 2 बजे निकले हैं, अभी तक घर पे आए नहीं हैं. किसी भी भाई बहन को इनका कुछ भी इंफॉर्मेशन हो आप सेंट्रल पुलिस स्टेशन में इन्फॉर्म करें या इन नंबर पे नोट करें 9028282339 7303437513. 40 साल. ग्रे कलर का टी शर्ट है, ब्लैक कलर का पैंट है. कोणार्क, अपना शहर अपनी बात. एक नजर शहरातील आपराधिक घटनांवर.
उल्लासनगर 3 प्रकाश ऑटो इस दुकान परिसर में एक व्यक्ति के साथ मारपीट और लूट का मामला सामने आया है। बताया जा रहा है कि अपने शहर के रहवासी संदीप उतेकर नामक उल्लासनगर से कल्याण जा रहे थे बैंक में। उनके पास कुल 2,12,000 की कैश थी बैग में। ये शायद पता होगा चोरों को, तभी उन्होंने उन्हें रास्ते में धर दबोचा और उनके साथ मारपीट की और उनके पास का मोबाइल और जितनी भी कैश थी वो लेकर चोर जो है वहाँ से फरार हो गए। ये पूरा मामला मध्यवर्ती पुलिस स्टेशन में दर्ज है और पुलिस 341, 347, 363, 394 और 34 के तहत कार्रवाई कर रही है। उल्लासनगर 5 परिसर में टेम्पो और ट्रक का टक्कर होकर एक अपघात की वारदात सामने आई है। बताया जा रहा है कि ट्रक ड्राइवर जो कि शराब के नशे में धुत था, उसने टेम्पो चालक को टक्कर मारी और ये पूरा मामला हिल लाइन पुलिस स्टेशन में दर्ज है और पुलिस ट्रक ड्राइवर के ऊपर वाहतुक नियमों का उल्लंघन करने तथा अपराध के लिए कारण बनने के लिए 184, 185, 187, 134 उसी के साथ साथ 279, 337 और 338 के तहत कार्रवाई कर रही है। उल्लासनगर 4 VTC ग्राउंड परिसर में रिक्शा चालक द्वारा रिक्शा जो है रस्ते में यानी रिक्शा स्टैंड छोड़कर लगाने के हेतु और उसी के साथ साथ ट्रैफिक नियमों का उल्लंघन करने के वारदात में उसके ऊपर 283 के तहत कार्रवाई हिल लाइन पुलिस कर रही है। कोणार्क, अपना शहर अपनी बात। तर आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह। पाहत राहा कोणार्क, अपना शहर अपनी बातें। धन्यवाद।